व्हेजिटेबल बिर्याणीसाठीची बेसिक तयारी मी तुम्हाला सांगते. इथं मी बिर्याणीचा तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला तळून घेण्यासाठी लागणार आहे, तो कांदाही मी चॉप करून घेतलेला आहे. आता मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. लगेच दुसऱ्या साईडला मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम व्हायची मी वाट पाहते, तर पाणी उकळलं आहे पाहू शकता. त्या पाण्यामध्ये मी आता सोयाबीन टाकणार आहे. सोयाबीन छान शिजते तोपर्यंत मी कढईमध्ये ना 3 चमचे तेलामध्ये आता हे कांदा टाकलेला आहे. कांदा मी थोडासा फ्राय करून घेणार आहे. हलवून जो कांदा चिटकलेला होता तो सुट्टा करून घेणार आहे. आणि कांदा जोपर्यंत शिजतो तोपर्यंत आपला सोयाबीनही फुललेला आहे चांगला. आता मी सोयाबीन काढून घेणार आहे. त्याच्यामधलं पूर्ण पाणी पिळून घेणार आहे मी. आणि सोयाबीन पाहू शकता मी अशा पद्धतीनं पूर्ण सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि हा आपला सोयाबीन इथं तयार आहे भाजी बिर्याणीसाठीचा. आणि आता पाहू शकता त्याच पातेल्यामध्ये मी काय केलेले आहे, आता जे व्हेजिटेबल्स मी कट करून घेतलेले आहेत ते शिजण्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही तेलामध्ये तळूनही घेऊ शकता किंवा शालो फ्राय करून पण घेऊ शकता तेलामध्ये, पण मी शिजण्यासाठी ठेवलेले आहे. कारण त्यातलं खराब काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाते पाण्याबरोबर. आणि इकडं कांदा आपला एका साईडनं पूर्ण भाजलेला आहे. आता मी दुसऱ्या साईडनं पण हा कांदा छान भाजून घेणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी हा कांदा पूर्ण तळून घेतले. पूर्ण लाल होईपर्यंत मी कांदा छान भाजून घेतलेला आहे. आणि आता मी कांदा काढून घेतलेला आहे. इकडं व्हेजिटेबल पण छानपणे शिजत आहेत पाहू शकता आता तुम्ही. आणि इकडं आता त्याच उरलेल्या तेलामध्ये ना कढईतल्या उरलेल्या तेलामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि काही बेसिक खडे मसाले टाकलेले, जे स्टारफूल, दालचिनी, तमालपत्री, एक मोठी इलायची, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरं टाकलेली. एवढंच मी मसाले टाकले आहेत. आता त्याच्यामध्ये टाकणारे मी आले लसणाची पेस्ट पाहू शकता. मी आले लसणाची पेस्ट टाकून थोडंसं हलवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ना मी मदर्सचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे पाहू शकता मी आता. आणि हा बिर्याणी मसाला पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता बिर्याणी मसाला छान मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायचे, कारण सोयाबीन लवकर पटकन टाकले की त्याचे ऑब्झर्व करून घेतो तो मसाला. आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे मी दही टाकलेले आहे, ते पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे सोयाबीन आणि मसाल्याबरोबर. पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडे बेसिक मसाले टाकायचे आहेत. हळद टाकलेली मी, धणेपूड टाकलेले आणि थोडासा गरम मसाला पण मी टाकणार आहे याच्यामध्ये. पाहू शकतो मी गरम मसाला पण टाकलेला आहे. आता आपल्याला हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे मसाले मिक्स झाले की ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे चवीपुरतं मीठ पाहू शकता अशा पद्धतीने. आणि आपल्याला लाल तिखट टाकायचे, जेवढं आपल्याला तिखट हवं आहे त्या पद्धतीनं लाल तिखट टाकायचं. मी जास्त नाही टाकलेलं कारण मला जास्त तिखट बिर्याणी नाही आवडत. तर आणि ते लाल तिखट टाकून आपल्याला याच्या पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता ह्या स्टेजला ना ज्या शिजत घातलेल्या भाज्या होत्या ना त्या आपल्याला भाज्या टाकायच्यात. पूर्ण नाही शिजलेल्या, थोड्याशा शिजलेल्या आहेत. एक 80% शिजलेले आहेत, 20% आपल्याला या भाजीमध्ये शिजवायचे आहेत, म्हणजे या बिर्याणीच्या मसाल्यामध्ये शिजवायचे आहेत. ही भाजी म्हणा किंवा बिर्याणीचा बेसिक मसाला म्हणा जो तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळ हे असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे, कारण ते 80% भाज्या शिजलेले आहेत, अजून 20% शिजणं बाकी आहे. तोवर मी दुसऱ्या साईडला बिर्याणीचा पॉट ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला तेल पण टाकायचं आहे. आणि इकडंच बघा पाहू शकता मी याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये आता थोडं पनीर ॲड केलेलं आहे. तर पाहू शकता मी पनीर छान मिक्स करून घेते मसाल्यामध्ये. आणि इथं पाणी पण उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण तो भिजवून घेतलेला तांदूळ होता बिर्याणीचा तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान शिजू द्यायचं आहे. आणि थोडंसं तेल टाकलं आहे मी कारण तांदूळ सुट्टा होण्यासाठी. आणि इकडं मसाला पण आपला तयार झालेला आहे, ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मसाला, पण आपण थोडा वेळ शिजत ठेवू कारण तांदूळ अजून आपलं शिजणं बाकी आहे. इकडं तांदूळ पण शिजत आलेलं आहे. अजून 80 मला वाटतं आय थिंक 70% तांदूळ शिजलेलं आहे. आपण एक अजून 15 मिनटं शिजवून घेऊया, 5 मिनटं. आणि पाहू शकता हे 15 मिनटात चांगला तांदूळ शिजतो. आता तो तांदूळ ह्या मसाल्यावरती आपल्याला टाकायचा आहे, जो बिर्याणीचा मसाला आपण बनवून घेतलेला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी लेअरिंग करून घेते. पाहू शकता पूर्ण तांदूळ मी मसाल्यामध्ये टाकलेला आहे. मसाल्यावरती खाली मसाला आहे आणि वरती तांदूळ आहे. आणि आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकणार आहे आणि तळून घेतलेला कांदा पण टाकणार आहे मी ह्याच्यावरती. पाहू शकता मी तळून घेतलेला कांदा पण मी ह्याच्यावरती टाकलेला आहे. थोडा कांदा मी त्या मसाल्यामध्ये ॲड केला होता, तो स्किप झाला आहे व्हिडिओ, बट मी थोडा कांदा त्या मसाल्यामध्ये ॲड केला होता आणि बाकीचा कांदा मी ह्याच्यावरती टाकलेला आहे. आणि आपल्याला त्याच्यावरती ताट झाकून येणार एक 15 ते 20 मिनटं त्याला छान बारीक गॅसवर शिजू द्यायचे. तुम्ही तवा ठेवला तरी चालेल, पण माझी कढई जास्त जाडबुडाची आहे त्यामुळे मी ते कढईच ठेवलेली डायरेक्टली. पाहू शकता अशा पद्धतीने